आगळ्या जगात एकदा मी अवचित गेलो होतो. थांबलो जरासा आणि मी हरवून गेलो होतो. शरीर वयाने मोठी तरी मुलेच जणू ती होती. निर्मळ निष्पाप जीवांची ती दुनियाच आगळी होती. नॉर्मल मुलांचं हे जग चैतन्यानं मुसमुसलेलं. यांचं हसणं, खेळणं, उड्या मारणं खरंच किती लोभस. दिसामासानं ही मोठी होतील, शिकतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील. आपल्या कुटुंबाचा आधार तर बनतीलच, शिवाय समाजाचाही आधार होतील. पण या आणि अशा मुलांच्या बाबतीत असं होणार नाही. उलट यांनाच कोणीतरी आधार द्यावा लागेल आणि हा आधार त्यांना जन्मभराचा लागेल. अन्य प्रकारच्या अपंगत्वात आपल्यातल्या उणीवेची जाणीव असते, मतिमंद व्यक्तीस ती नसते. एक प्रकारे कधीच मोठं न होणारे मुलं आहे. अशा मुलांना पालक जीवापाड जपतात. या मुलांची काळजी घेणं, त्यांना सांभाळणं ही तारेवरची कसरत असते. सर्व कुटुंबाचं जगणंच एका परीनं सोसणं होत असतं. कारण ही समस्या मुलांची नसते, ती पालकांची असते. पालकांच्या मनात सतत एकच प्रश्न की उद्या सकाळी जर मी झोपेतून उठलेच नाही तर माझ्या मतिमंद मुलाचं काय होणार आहे. त्याची व्यवस्था मला अगोदर करून ठेवली पाहिजे. अस्तित्व या विशेष शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना मेजर काळे यांनी एकत्र केलं. या मुलांना तहहयात सांभाळण्यासाठी एक वसतिगृह उभं करण्याची प्रेरणा दिली आणि मार्गदर्शनही केलं. डोंबिवलीपासून 7-8 किलोमीटर्सवर खोवणी या गावात जमीन विकत घेतली. बांधकाम सुरू असतानाच मेजर काळे यांचं आकस्मिक निधन झालं. श्रीयुत अविनाश बर्वे यांच्या खांद्यावर ही धुरा आली. 19 फेब्रुवारी 1996 रोजी कौस्तुभ आणि प्रकाश या 2 मुलांसह मानवतेच्या या आगळ्या मंदिराचा शुभारंभ झाला. अशा संस्था ज्या उभ्या राहतात त्या नुसत्या विटावर वीट ठेवून सिमेंटनी त्या नाही जोडल्या जात. तर त्याच्यामध्ये हा जो ओलावा आहे प्रेमाचा, म्हणजे येणाऱ्या लोकांच्या या ओलाव्यामुळे हे सगळं पुढे आलेलं आहे. जेव्हा सामान्य माणूस ध्येयानं प्रेरित होतो तेव्हा असामान्य कर्तृत्व आकाराला येतं. ही घरकुलची वास्तू सुबक आणि डौलदार तर आहेच, शिवाय इथे राहणाऱ्या मुलांना सर्व दृष्टीनं सोयीची अशी आहे. दिवसभर वावरण्यासाठी हे प्रशस्त सभागृह, हवेशीर खोल्या, सर्वत्र मोकळेपणानं फिरता यावं असे हे प्रशस्त व्हरांडे, हे स्वयंपाकघर, सर्व साधन सामुग्रीनं परिपूर्ण आहे. स्वच्छता हा घरकुलचा ध्यास आहे. स्वच्छतागृह तशी राखण्याचा घरकुलचा प्रयत्न असतो. हिरवाईनं सारं प्रांगण नटलेलं आहे. पाना फुलांनी सजलेल्या आणि फळांनी लगडलेल्या वृक्षवेली इथं येणाऱ्या प्रत्येकाला सुखावतात. कोणत्याही उपक्रमामध्ये मनुष्यबळाचं नियोजन हा एक कसोटीचा भाग असतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी काम करणारे सेवक हे नोकर नसून खरं सांगायचं म्हणजे संस्था ते चालवत आहेत आणि आम्ही त्याला फक्त आवश्यक ती सामग्री उपलब्ध करून देतो आहे. घरकुलाची दिनचर्या या मुलांभोवती फिरते. असं मूल घरामध्ये सहसा एका कोपऱ्यात असतं, पण घरकुलमध्ये हेच मूल केंद्रस्थानी असतं. मला आता इथे येऊन 10-15 वर्ष आली. घरी राहिलं तरी
इथे कधी येईल असं मला वाटतं. योग्य वेळी मन घट्ट करून काळजावर दगड ठेवून घेतलेला कठोर निर्णय आज आम्हाला आयुष्याच्या वळणावरती योग्य ठिकाणी घेऊन गेला आहे असं वाटते. आज आम्हाला खूप स्वास्थ्य मिळते. नाहीतर असा मुलगा घेऊन घरी सांभाळून इतकी हे मेंटेन करणं खूपच कठीण गेलं असतं. ज्याप्रमाणे आमच्या संस्थेचं नाव आहे घरकुल, तर ती घरीच आलेली आहे असं आम्हाला वाटायला लागलं आणि अजून वाटतं आहे. ती घरामध्येच राहते आहे. वास्तविक पाहता ती इथे आल्यानंतर आमच्या घरी यायला तयार नाही. माझं घर हेच आहे आणि मी इथेच राहणार, कारण की ती इथे फारच कम्फर्टेबल आहे. 10 साल हो गया, अभी 11 साल हो गया है. वो खुश है यहाँ एंड हम भी खुश हैं क्योंकि वो यहाँ आने के बाद बहुत इम्प्रूव हो गया है. पहला जो सिर पे मारता था, हाथ से मारता था, वो सब अभी कम हो गया है. यहाँ का माहौल भी उसे बहुत अच्छा लगता है और बहुत जगह है उसे अच्छा लगता है. वो बहुत ही खुश है यहाँ पर. अमेय पालक संघटना म्हणजे सगळे पालक एकत्र आले, जन्मभर यांना सांभाळण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करावी. ती निर्माणही झाली, परंतु पालक संघटना हा शब्द थोडासा पलीकडे गेला. या उपक्रमाचं किंवा या कार्यपद्धतीचं यश याच्यामध्ये आहे की पालक नसलेल्या व्यक्ती आमच्यामध्ये आल्या आणि आमच्या इतक्या जबाबदारीने त्याच्या समरस झाल्या. मला असं वाटतं अमेय पालक संघटनेच्या यशाचं हे गमक आहे की ज्यांची समस्या आहे ते तर आहेतच, पण ज्यांची समस्या नाही तेही आहेत. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे समाज निकोप आहे. समाजाच्या निकोपपणाची ही एक पावती आहे, हे एक प्रतीक आहे. हे विशेष मूल या घरकुलात तहहयात वास्तव्यासाठी असणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा सांभाळ करण्यासाठी घरकुल वचनबद्ध आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय फक्त हितचिंतकांच्या मदतीनं घरकुलची ही वाटचाल सुरू आहे. जो जो येतो घरकुलात या, पुन्हा पुन्हा तो येतो. या जीवांशी नाते मैत्रीचे सहजच जोडून जातो. हा जगन्नाथाचा रथ आहे. समाजातल्या लोकांच्याकडून मुठीमुठीनं मदत मिळत राहील तर अशा प्रकारच्या संस्था चालतील. आपण या समाजाचे प्रतिनिधी आहात. सगळं कर्तृत्व आपल्यात सामावलेलं आहे. जे स्वतः कर्तृत्ववान आहेत, जे सामर्थ्यवान आहेत, तेच दुसऱ्याला मदतीचा हात पुढे करू शकतील. आनंदाचे सुखदुःखाचे क्षण इथे आमच्यामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या मुलांमध्ये आपण साजरे करा. आपल्याला असं आवाहन आहे की या आमच्या सगळ्या समस्येशी आपण स्वतःला जोडून घ्या. ते एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे चला आपण मैत्री करूया.